झी 24 तास एक पाऊल पुढे। अशाच एका बेटावर हा रहस्यप्रधान सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय। मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमाचे प्रोमोज पाहिल्यावर एका हिंदी सिनेमाशी साम्य असल्याचं जाणवतंय। काय म्हणता, नाही कळलं तर मग तुम्ही पहा हा रिपोर्ट। गुमनाम सिनेमा आठवतोय? रहस्यमय थ्रिलर, काही अनोळख्या व्यक्ती एका सुनसान बेटावर एकत्र येतात। का, कशासाठी, त्यामागचा हेतू काय, कोणालाच काही माहिती नाही। अशीच रहस्यमय गुंफण असलेला गुमनाम हा सिनेमा। आता गुमनाम या सिनेमाची आठवण करून द्यायचं कारण की काहीशी अशीच कथा पाहायला मिळणार आहे अशाच एका बेटावर या मराठी सिनेमात। 9 अनोळखी व्यक्ती एका बेटावरच्या बंगल्यात एकत्र येतात आणि त्या बंगल्यात रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच गुमनाम सिनेमाशी या सिनेमाचा काही संबंध आहे का हे आम्ही विचारलं कलाकारांना। कथा सेम आहे, प्लॉट सेम आहे, त्याचं प्रेझेंटेशन कसं आहे ते बघायला पाहिजे ना। हे वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलं। प्लॉट एकच असल्यामुळे त्यावेळी गुमनाम पण ह्याच्यावरून केला असं म्हणत होते, तसं नसता त्याच्यावरूनच केलं, इन्स्पायर्ड बाय अगास्था क्रिस्टी असं आहे। तो प्रेझेंट कसा केला तसंच्या तसं केलेलं नाही। मग दिग्दर्शकाचे पण वेगळे व्ह्यूज आहेत, परत मराठीकरण करताना त्याच्यात काय काय बदल केलेत, असे बरेच बदल ह्याच्यात केलेले आहेत। मला असं वाटतं की गुमनाम फिल्म एक वेगळी फिल्म आहे। अगाधी क्रिस्टी यांच्या स्टोरीवर झालेली ही फिल्म आहे। तर मी त्याच्याकडे गुमनाम ह्या पद्धतीने बघत नाही। मी लहानपणी बघून गुमनाम घाबरलो होतो आणि आज ही फिल्म बघितल्यानंतर पण घाबरलो। म्हणजे फिल्म बघून मी स्टोरी बघून मी घाबरलो। तर मला असं वाटतं की आपण कंपॅरिझन नको करूया, आपण मला असं वाटतं की त्या गोष्टीचा आजच्या पद्धतीने आनंद घेऊ। आपल्याला सगळ्यांनी इथे का बोलवलंय याचं कारण शोधायला पाहिजे। अगाथा क्रिस्टी यांच्या कादंबरीवर या सिनेमाची कथा आधारित असून संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, मधुरा वेलणकर, संजय मोने या 3 कार्यकर ही कलाकारांची फौजच चित्रपटात आहे। नायक नहीं खलनायक हूँ, खलनायक नहीं मैं नायक हूँ। सो मला असं वाटतं की मला ॲज अ हिरो म्हणून ऑलवेज फिल्म करायला आवडतं आणि ॲज अ विलन म्हणून पण मला करायला आवडतं। पण याचं सस्पेन्स तुम्हाला थिएटरमध्ये येऊन आणि बेसिकली तिकीट काढून तुम्हाला त्याचा सस्पेन्स मिळेल। काहीही असो, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात गुमनाम सिनेमाला तर यश मिळालंच होतं। आता या सिनेमाला सुद्धा तेच यश मिळणार का ते 8 फेब्रुवारीला सिनेमा रिलीज झाल्यावरच समजेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।